नमस्कार. शिक्षक भारती करमाळा या शासनमान्य संघटनेचे उपोषण आमरण उपोषण साडे हायस्कूल साडेच्या प्रवेशद्वारासमोर आज दिनांक 21 फेब्रुवारी 2025 दुपारी 3 वाजल्यापासून सुरू झालेलं आहे. या उपोषणामध्ये उपोषणकर्ते आबासाहेब विश्वनाथ काळे हे या शाळेतील कनिष्ठ लिपिक असून शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक विकास दिगंबर माळवे यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून त्यांच्यावरती अन्याय अत्याचार केलेला आहे. याबाबत या शाळेचे विश्वस्त मंडळ, शिक्षण विभागाची वरिष्ठ कार्यालये यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केलेला आहे, परंतु आत्तापर्यंत आबासाहेब काळे यांच्यावरचा अन्याय दूर झालेला नाही. लोकशाहीने दिलेल्या अधिकाराप्रमाणे आबासाहेब काळे आज उपोषणाला बसलेले आहेत, परंतु या शाळेच्या मुख्याध्यापकांनी उपोषण सुरू होण्याअगोदर शाळेचं मुख्यालय सोडून बार्शीकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं संघटनेच्या भावना तीव्र आहेत. याबाबत आपल्या करमाळा तालुक्याच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकळे मॅडम यांच्याशी संपर्क केला आणि ज्यावेळी त्यांना या घटनेची माहिती देण्यात आली त्यावेळी त्यांनी कडक शब्दामध्ये त्याचा निषेध करून मुख्याध्यापकाला आदेशित केलेले की या शाळेवरती उपस्थित व्हा. त्यानुसार मुख्याध्यापक या शाळेमध्ये आलेले आहेत. चर्चा करत असताना त्यांच्याकडून उद्धटपणाची भाषा, आरेरावीची भाषा दिसून आलेली आहे. बेजबाबदारपणाची वक्तव्ये त्यांनी या ठिकाणी केलेली आहेत आणि उपोषणाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासुद्धा त्यांना माहीत नाहीत. ही दुर्दैवाची गोष्ट या तालुक्याला आज या निमित्ताने पाहायला मिळालेली आहे. आबासाहेब काळे हे या शाळेतील मान्यताप्राप्त कनिष्ठ लिपिक आहेत. या कनिष्ठ लिपिक पदाची त्यांना पदोन्नती 1 जानेवारी 2024ला मिळालेली आहे आणि त्यांच्या पदोन्नतीला शिक्षण विभागाची वैयक्तिक मान्यता असून त्याचं वेतन निश्चितीसुद्धा लेखा अधिकारी विभागाकडून झालेलं आहे. परंतु माळवे म्हणून जे मुख्याध्यापक आहेत त्यांनी 1 जून 2024ला पदभार घेतल्यानंतर शासनाकडे जी कार्यरत पदांची माहिती दिली पाहिजे त्यामध्ये आबासाहेब काळे यांना शिपाई पदावरती माहिती दिलेली आहे. याचा अर्थ खाजगी आस्थापनेच्या या शाळेमधल्या लिपिकाला जी पदोन्नती मिळालेली आहे, जी वैयक्तिक मान्यता मिळालेली आहे, त्या मान्यतेची पदावनती करून डिमोशन करण्याचं काम विकास माळवे यांनी केलेलं आहे. तसा कोणताही कायदेशीर आणि सनदशीर अधिकार त्यांना नाही आहे. त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केलेला सिद्ध होतो आहे. यावर त्यांनी कोणतंही सकारात्मक उत्तर संघटनेला दिलेलं नाही. संघटनेची भूमिका आहे की या शाळेमध्ये 512 विद्यार्थी शिकत असताना फक्त 500च विद्यार्थ्यांची माहिती शासनाकडे कळवून या मुख्याध्यापकांनी शाळेतील सेवक संचातील 1 पद कसं कमी केलं जाईल याची तजवीज करून ठेवलेली आहे. आबासाहेब काळे यांनी वारंवार त्यांना तक्रारी दिलेल्या आहेत की शाळेतील विद्यार्थ्यांची वस्तुनिष्ठ माहिती शासनाकडे कळवा आणि सेवक संच दुरुस्त करा ही त्यांची पहिली मागणी आहे. ज्या विद्यार्थ्यांची माहिती कळवल्यानंतर सेवक संचातील पद निर्माण होणार आहे ते पदच निर्माण होणार नाही. ना रहेगी बास ना बजेगी बासुरी अशी पद्धत या मुख्याध्यापकांनी सुरू केलेली आहे आणि त्याच्यानंतर शासनाकडे आबासाहेब काळे यांना शिपाई म्हणून कळवलेलं आहे. या 2 छोट्या छोट्या मागण्या आहेत, सूर्या इतक्या स्वच्छ आहेत. शिक्षण विभागाकडून वारंवार पत्रव्यवहार झालेला आहे, परंतु आबासाहेब काळेंना न्याय मिळालेला नाही. त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत शिक्षक भारती संघटनेचा हा संघर्ष चालू राहील. या कालावधीमध्ये जर आबासाहेब काळे यांच्या जीवितास काही धोका झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी विकास माळवे या प्रभारी मुख्याध्यापकावर असेल. या ठिकाणी उपोषण सुरू झाल्यापासून पोलीस प्रशासन तळ मांडून आहे. लोकशाही पद्धतीने चाललेलं उपोषण आहे. संध्याकाळची वेळ होत आलेली आहे. या कालावधीमध्ये न्याय मिळालेला नाही. जर मुख्याध्यापक माळवे यांच्याकडून लेखी आश्वासन नाही मिळालं तर हे उपोषण चालू राहणार आहे. संध्याकाळी या उपोषणामध्ये जर काही अनुचित प्रकार घडला तर त्याची सुद्धा जबाबदारी माळवे यांची असणार आहे. शिक्षक भारतीचा विजय असो! शिक्षक भारतीचा विजय असो! शिक्षक भारतीचा विजय असो!